मी डॉक्टर वाहिद बागवान. मी आज तुम्हाला एक माहिती देणार आहे की ब्लड प्रेशरची गोळी, काही जण येतात म्हणतात की ब्लड प्रेशरची गोळी आज नाही खाल्ली तर चालेल का, किंवा गोळी बंद केली तर चालेल का, किंवा अर्धी खाल्ली तर चालेल का. तर गोळी चुकवण्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेऊया. त्यातला पहिला दुष्परिणाम आहे की उच्च रक्तदाब होणे. उच्च रक्तदाब झाल्यामुळे हे हृदयाला ताण देतं, किडनीला ताण देतं, त्याच्यानंतर ते डोळ्यांच्या नसांना ताण देतं. आता हृदयविकाराचा झटका येणे हे त्याच्यामुळे कॉमन चीज आहे. दुसरं आहे स्ट्रोक. स्ट्रोक म्हणजे काय की मेंदूमध्ये रक्ताची गाठ होणे किंवा नस फुटणे, त्याच्यामुळे आपल्याला अर्धांग वायू किंवा पूर्णांग वायू होतो. तिसरं आहे की किडनीला ताण पडल्यामुळे क्रिएटिनिन वाढतं आणि डायलिसिस करावं लागतं. दुसरं आहे की डोके दुखणे. कंटिन्यू जास्त ब्लड प्रेशर राहिल्यामुळे, उच्च रक्तदाब राहिल्यामुळे डोकं दुखायला चालू होतं. तिसरं आहे की चक्कर येणे. खूप जास्त बीपी असल्यामुळे चक्कर यायला सुरुवात होते. तिसरं आहे की अंधुक दिसणे. त्यालाच आपण मॉडर्न मध्ये हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असं म्हणतो. चौथा आहे की छातीत धडधड करणे किंवा छातीत धडधडल्यासारखे वाटणे, त्याला पाल्पिटेशन म्हणतात. त्याच्यानंतर आहे की घाबरल्यासारखे वाटणे, एन्झायटी आपण त्याला म्हणतो. तुम्हाला ज्या डॉक्टरांनी, तुमच्या फॅमिली डॉक्टरांनी गोळी चालू केली त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार गोळी बंद किंवा कमी करणे किंवा चालू ठेवणे या गोष्टीचा अंदाजा घ्या.